राहुल नार्वेकरांनी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला असं तेजल पवार यांनी आरोप केलाय। नार्वेकरांनी जुन्या प्रकरणांची माहिती देऊन धमकी दिली असंही तेजल पवारांनी म्हटले। तेजल पवार या वॉर्ड क्रमांक 226 मधील अपक्ष उमेदवार आहेत। राहुल नार्वेकरांनी 10 लाखांची ऑफर दिल्याचा अपक्ष उमेदवार तेजल पवारांचा आरोप, तर राहुल नार्वेकरांनी सर्व आरोप फेटाळलेत। गेल्या 7 दिवसात विधानसभा अध्यक्षांवर दुसरा नवा आरोप करण्यात आलाय। उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा हा आरोप आहे। मुंबईच्या कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 226 मधून तेजल पवार या अपक्ष उमेदवार आहेत। तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत नार्वेकरांवर गंभीर आरोप केले। तर आपण संबंधित महिलेला भेटलोच नाही, बिनबुडाच्या आरोपांवर बोलण्यात अर्थ नसल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे आरोप फेटाळले। राहुल नार्वेकर यांनी माझ्या मिस्टरांना त्यांच्या कारमधून घेऊन गेले। माझ्या मिस्टरांशी बोलले, त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही फॉर्म मागे घ्या। त्यांनी मिस्टरांना घरी पाठवलं, पण त्यांच्यासोबत त्यांचे पीएही आले आमच्या घरी आणि ते पीए मला समजवत होते की तुम्ही फॉर्म मागे घ्या, तुम्हाला चांगली ऑफर आहे, ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे, तुम्ही कधी एवढे पैसे कमवणार। मी ऐकली नाही म्हणून त्यांनी मला बोलले की तुमच्यावरही फ्युचरमध्ये आम्ही अँटी करप्शन केस या तुम्हालाही आम्ही नामोनिशान तुमचं कुलाबामधून मिटवून टाकू। त्यांनी मला बोलले की चला तुम्हाला 5 नाही 10 लाख रुपये देतो आणि तुम्ही तुमचा फॉर्म मागे घ्या। महिलेला यांना आजपर्यंत मी आयुष्यात एकदाही बघितलंही नाहीये, त्यामुळे त्यांना धमकवण्याचा प्रश्न उद्भवत नाही। एक कोणालाही धमकावण्याचा किंवा कोणालाही विड्रॉ करायला सांगायचा प्रश्नच येत नाही। विड्रॉलची तारीख मला वाटतं 2 तारीख होती, आजची तारीख काय आहे 7 तारीख। मग 5 दिवस काय प्लॅनिंग मध्ये गेले का?